संभाजीनगरमध्ये इच्छुकांच्या वाढत्या भाऊगर्दीनं भाजप शिंदेसेनेच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे। बंडखोरीच्या धास्तीनं भाजपने सर्वच इच्छुकांना एकत्र फिरण्याचा अनोखा फॉर्म्युला आणलाय। एकेका प्रभागात 25 ते 30 जण इच्छुक आहेत। ते सोबत मिळूनच मतदारांपर्यंत पोहोचतायत। आमच्यापैकी ज्याला पक्षाकडून उमेदवारी मिळेल त्यालाच मतदान करा असं आवाहन प्रचारादरम्यान ते करतायत। याआधी विधानसभा निवडणुकीत भाजपने हाच फॉर्म्युला वापरला होता। या संदर्भात सध्या भाजप नेते किशोर यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी। एक नवा फॉर्म्युला छत्रपती संभाजीनगर शहराचे भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी मांडलेला आहे। 12 ते 15 उमेदवार एका प्रभागात वेगवेगळे फिरत होते। त्या सगळ्यांना सांगितलं एकत्र जा आणि आता हे 12-15 जण मतदाराच्या दारात एकत्र जातात, सगळ्यांचा परिचय करून देतात आणि आमच्यापैकी जे 4 जण म्हणजे एका प्रभागात 4 उमेदवार असतील तर जो कोणी कमळ घेऊन येईल त्याला तुम्ही मत द्या असं जे सांगत फिरतायत। त्याच्यामुळे निकोप स्पर्धा ही आहे आणि एक कुटुंब म्हणून ते जात आहेत। एकमेकांच्या कागाळ्या करणं, कमी जास्त सांगणं आणि पक्षातच दुही वाढणं असं न होता मतदारांनाही हे खूप छान वाटतंय। मतदारही त्यांचं स्वागत करतायत आणि उद्या तिकीट कुणाला मिळालं तरी एक मानसिकता होते की आपण एक आहोत। तर हा खूप चांगला फॉर्म्युला आता सुरू आहे। 12 जणांसोबत फिरतोय। आता आमची मैत्री आहे, आम्ही सगळ्यांसमोर आमच्या पॉझिटिव्ह बाजू मांडतोय आणि उद्या नाही मिळालं तर मी माझ्या सहकाऱ्यांचा प्रचार करणार आहे। तर ही एक कुटुंब म्हणून वातावरण चांगलं राहण्यासाठीचं हे फॉर्म्युला खूप चांगला सगळीकडे घेतला जातोय। बरं, मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।